एकंदरीत राज्यभरातल्या पावसाची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राज्यभरातले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कोल्हापूरवरून प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत, पुण्यावरून निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत, त्यासोबतच प्रफुल्ल पवार सुद्धा रायगडवरून आपल्यासोबत आहेत आणि मावळमधून चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत आहेत। या सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहोत कोल्हापूरला। प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, आपण बघतोय कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच पंचगंगा धोक्याच्या पातळी बाहेर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राधानगरी धरण भरलेलं आहे। पुढच्या काही काळामध्ये दूधगंगा प्रकल्प सुद्धा भरण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही। प्रताप, नक्कीच आपण पाहतो की राधानगरी धरण असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाकीच्या ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस जो आहे तो सकाळपासून सुरूच आहे। त्यामुळे आपण पाहतो की नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते। पंचगंगेची पातळी जी आहे ती हळूहळू वाढताना दिसते, पण एकूण पाहतो की धोक्या पातळीच्या वरती 4 इंच इतकी पाणी पातळी सध्या वाढलेली आहे। त्यामुळे आपत्ती एक प्रकारे आलेली असं आपल्याला म्हणता येईल। पण त्याचंच आपण पाहतो की राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत। त्यातून जवळपास 8600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे। खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात जे पाणी येणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगेला फुगवटा निर्माण होऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी जास्त जाऊ शकतं। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की कर्नाटकातल्या आलमट्टी धरणातून 2.25 लाखाचा विसर्ग आता सुरू केलेला आहे। पण हे पाणी जायला उशीर लागणार आहे, त्यामुळे सकाळपर्यंत पुन्हा आपत्ती वाढणार अशा प्रकारची एकूण स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतो की प्रशासन कशा प्रकारे या सर्व परिस्थितीला तोंड देणार हे पाहणं महत्वाचं आहे। एनडीआरएफच्या टीमने सध्या आपण पाहतो की ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे। आता उद्या सकाळपर्यंत नेमका पाऊस कसा राहतो, किती इंचानं पंचगंगेचं पाणी वाढतं, यावरच कशा प्रकारची आपत्ती येणार हे ठरणार आहे। अगदी प्रताप, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। यानंतर जाऊयात पुण्याला। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। निलेश, आपण बघतोय पुण्यामध्ये बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। 40,000 क्युसेक्सवर विसर्ग जाणार आहे आणि त्यामुळे पुणेकरांची धास्ती वाढली आहे। काय परिस्थिती आहे सध्याची? नक्कीच पुन्हा एकदा खडकवासला धरणातून जो विसर्ग आहे तो वाढवला गेलेला आहे। जवळपास 40,000 क्युसेकनी आता या ठिकाणी विसर्ग जो आहे तो नदीमध्ये सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा मुळामुठा नदीतलं जे पाणी आहे ते वाढलेलं आहे। परिणामी आता नदीकाठच्या जे सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पाणी शिरणार आहे। खरं तर सकाळी 35 ते 40 क्युसेक हजार इतकं पाणी सोडलं होतं। आता तेच पाणी पुन्हा या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय की सोसायटी मधला जो परिसर आहे तिथं आता हे पाणी यायला सुरुवात झालं आहे। खरं तर आता सकाळी पहिल्या मजल्यापर्यंत हे पाणी होतं, आता तेच पाणी पुन्हा एकदा पहिल्या मजल्यापर्यंत जाण्याची या ठिकाणी भीती वर्तवली जाते आहे। खरं तर धरण क्षेत्रामध्ये हा सातत्याने पाऊस पडतो आणि धरणाची जी पातळी आहे ती मेंटेन करण्यासाठी धरणातलं जे पाणी आहे ते सोडणं गरजेचं असतं आणि आता हे पाणी आहे हे पुन्हा एकदा मुळामुठा नदीमध्ये सोडलं गेले आहे आणि आता हेच पाणी नदीकाठची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आता भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भोंगाव सुद्धा वाजून जी स्थानिक लोक आहेत त्यांना सावधान करण्यात या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे, जेणेकरून पाणी वाढलं तर पुन्हा एकदा त्यांनी सुरक्षित स्थळी यावं असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि आता तरी आता या सोसायटीमध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे। अगदी निलेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। यानंतर जाऊयात मावळमध्ये। आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत आहेत। चैत्राली, मावळ खोऱ्यातली काय परिस्थिती आहे पावसाची? निश्चितच आपण पाहतो की मागील 24 तासापासून मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळेच सगळ्याच नद्यांनी जे आहे ते रौद्र रूप धारण केलेलं आहे। इंद्रायणी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे इंद्रायणी नदी पात्रामध्ये जाण्यास प्रशासनाकडून आता मज्जाव करण्यात आलेला आहे। कोणीही नदी पात्रात जाऊ नये अशा सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे देहूमधील इंद्रायणी नदी जी वाहते या इंद्रायणी नदीमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर पित्ती धर्मशाळा असेल, त्याचप्रमाणे वारकरी प्रशिक्षण संस्था असेल, या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत। त्यामुळे वारकरी प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस
बरसत असल्यामुळे पर्यटन स्थळी देखील बंदी घालण्यात आलेली आहे. पुढील 4 दिवस मावळ तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळांवरती ही बंदी असणार आहे. जर कोणी पर्यटक या 4 दिवसामध्ये पर्यटन स्थळी गेला तर मात्र त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई जी आहे ती पोलिसांकडून देखील करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर असल्यामुळे पवना धरणातून देखील 1400 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. मावळ तालुक्यातील सर्वच नदी नाले जे आहेत ते भरलेले आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलेला आहे, तर काही ठिकाणी अनेक गावांचा देखील संपर्क तुटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अगदी चत्राली, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी प्रफुल्ल आपल्या सोबत आहेत रायगडवरून. प्रफुल्ल, आपण बघतोय रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. रोह्यासारख्या शहराला पुरानं वेढा दिलेला आहे. सध्याची परिस्थिती काय आणि प्रशासनाच्या कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत? नक्कीच रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर सकाळच्या तुलनेत आता कमी झालेला दिसतोय. मात्र महाड, पोलादपूर, रोहा, नागोठणे या भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे सावित्री, कुंडलिका, आंबा या नद्यांची पाणी पातळी कमी होताना दिसत नाही आणि त्यामुळे या नद्यांच्या काठावर असलेली जी शहरं आहेत, म्हणजे महाड असेल, रोहा असेल किंवा नागोठणे असेल, या ठिकाणी पूरस्थिती असल्याचं पाहायला मिळतं. पुराचं पाणी शहरातून कमी होत नाही आणि त्यामुळे नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. जिल्हाभरात शेकडो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे दरडग्रस्त भागात जी गावं आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन तिथल्या जवळपास 2,500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे. पेणजवळचं जे हेटवणे धरण आहे या धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर दुसरीकडे भीरा धरण आहे या धरणाचे दरवाजे सकाळी उघडण्यात आले होते. मात्र ते दरवाजे बंद करण्याच्या सूचना आणि तिथली वीज निर्मिती देखील थांबवावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत. उद्या देखील रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट दिले आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना सर्वांनाच दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आता उद्या शाळा सुरू ठेवायच्या की नाही याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असंही रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.